आत्ताची या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज अंबाजोगाई शहरातून आहे। गेल्या अनेक वर्षापासून अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सदर बाजार, मेडिकल परिसर ते यशवंतराव चव्हाण चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवान बाबा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणं आज या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सदर बाजार, मेडिकल परिसर ते यशवंतराव चव्हाण चौक परिसरातील जी अतिक्रमणं होती ती गेल्या अनेक वर्षापासून होती आणि ही अतिक्रमणं काढण्यात आता प्रशासनाला या ठिकाणी यश येत आहे। कारण ही मोहीम जी आहे ती आज सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणचे कार्यकारी अभियंता GR स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली आहे। आणि ही मोहीम या ठिकाणी उपअभियंता गोविंद मुंडे, कनिष्ठ अभियंता गोविंद शेळके, धारूरचे अभियंता अरुण मुंडे, तसंच या ठिकाणचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येनं या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि हा जो रस्ता आहे तो हा रस्ता मुख्य रस्ता असल्यानं आणि या ठिकाणी विशेष म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय असल्यानं या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सातत्यानं वाहतूक आणि वर्दळ असते। म्हणून हा रस्ता जो आहे तो राज्य रस्त्यामध्ये या ठिकाणी कन्व्हर्ट झालेला आहे, राज्य रस्त्याकडं हा रस्ता हस्तांतरित केला आहे। त्यामुळं हा रस्ता दोन्ही बाजूनं या ठिकाणी 50-50 फुटाचा होत आहे आणि रस्त्याच्या मधोमध या ठिकाणी दुभाजक केले जाणार आहेत आणि हा रस्ता जवळपास 100 फुटाचा होणार आहे। इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा रस्ता होणार असल्यानं या ठिकाणी पोलीस बंदोबस्तसुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक, सदर बाजार, मेडिकल परिसर, मोरेवाडी आणि यशवंतराव चव्हाण चौक या परिसरातील अतिक्रमण आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता GR स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले आहे। आणि उपअभियंता गोविंद मुंडे, कनिष्ठ अभियंता गोविंद शेळके आणि धारूरचे अभियंता अरुण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम या ठिकाणी गतिमान करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा यामध्ये सहभागी केलेला आहे। पोलीस अधिकारीसुद्धा या ठिकाणी बाहेरून मागितलेले आहेत। तसंच या ठिकाणी मोठ्या कार्यान्वित केलेल्या आहेत असल्यानं या ठिकाणी अतिक्रमणधारकांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत स्वतः अतिक्रमण काढून घेत आहेत आणि या रस्त्यावर ही पहिली मोहीम एवढी मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे। आत्तापर्यंत हा रस्ता 40 फुटाचा होता आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असल्यानं याकडं कोणी लक्ष दिलेलं नव्हतं, परंतु हा रस्ता आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडं हस्तांतरित झालेला आहे आणि राज्य रस्त्यामध्ये हा रस्ता कन्व्हर्ट आणि त्याचं हस्तांतरण झालेलं आहे। त्यामुळं या रस्त्याला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 50-50 फुटाची अतिक्रमणं आज काढली जात आहेत आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणं काढल्यानंतर या ठिकाणचा जो रस्ता आहे तो दोन्ही बाजूंनी 100 फुटाचा होणार आहे आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज या ठिकाणी असणार आहे। तसंच या ठिकाणी दुभाजकसुद्धा असणार आहे। आणि हा जो रस्ता आहे तो रस्ता शहराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ग्रामीण भागातून अनेक लोक या ठिकाणी रुग्णालयाकडे येत असतात आणि या रुग्णालयाकडे येत असताना मोठ्या अडचणीचा सामना या ठिकाणी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना करावा लागतो। कारण छत्रपती शिवाजी महाराज चौक, सदर बाजार, मेडिकल परिसर हा जो रस्ता आहे तर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय या ठिकाणी असल्यानं रुग्णांना या ठिकाणी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, तसंच आजूबाजूला जी दुकानं आहेत, जी काही घरं आहेत ती वाहतुकीला अडथळा ठरत होती, परंतु हा रस्ता आता या ठिकाणी 100 फुटाचा होणार असल्यानं एक चांगला रस्ता या ठिकाणी वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे, दुभाजक असणार आहे, म्हणजे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना स्वतंत्रपणे हा रस्ता असणार आहे। अपघाताचं सुद्धा प्रमाण या ठिकाणी त्यामुळं कमी होणार आहे आणि कार्यकारी अभियंता GR स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। उपअभियंता गोविंद मुंडे, कनिष्ठ अभियंता गोविंद शेळके, धारूरचे अभियंता अरुण मुंडे हे 3 प्रमुख आणि केजचे उपअभियंता मळेकर साहेब व तसंच या विभागातील जे काही उपअभियंता आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। या ठिकाणचे कनिष्ठ अभियंता, अधिकारी, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। एक मोठा फौजफाटा या मोहिमेमध्ये सहभागी करण्यात आलेला आहे। जवळपास 4 JCBच्या साह्यानं, 4 ट्रॅक्टरच्या साह्यानं, एका पोकलेनच्या साह्यानं आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये हे अतिक्रमणं काढली जात आहेत आणि नागरिकांनीसुद्धा या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवत या जे वाहतुकीचा साठीचा रस्ता आहे
त्या रस्त्याला खुली जागा करून देण्याचा निश्चित केलेला आहे. स्वतःहून अतिक्रमणं या ठिकाणी काढली जात आहेत. नागरिक आणि आणि ढोले ढोले आवाज येईना त्याचा नाही वाढवा त्याचा आवाज. हॅलो पोलीस प्रशासन बंदोबस्त वापरून अतिक्रमणे काढण्यात येतील. त्यामुळे होणाऱ्या नुकसानी सर्वस्वी अतिक्रमण धारक जबाबदार राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.